विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन कविता अभ्यासणार आहोत. कवितेचं नाव आहे 2 दिवस. कविता लिहिली आहे नारायण सुर्वे यांनी. नारायण सुर्वे हे एक प्रथितयश कवी. प्रथितयश म्हणजे प्रसिद्ध कवी. त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांनी अनेक कविता संग्रह लिहिलेले आहेत आणि त्यांच्या एका कविता संग्रहामधून ही कविता घेतली आहे. त्या कविता संग्रहाचं नाव आहे ऐसा गामी ब्रह्म. स्वतःच्या प्रकृतीशी जुळणारी, निवेदनात्मक संवादाचा वापर प्रभावीपणे करणारी, बोलीभाषेशी जवळीक असणारी आणि गद्याच्या अंगाने जाणारी विशिष्ट शैली सुर्वे यांनी निर्माण केली. त्याला मुक्तछंदातली कविता असं देखील आपण म्हणू शकतो. कामगार जीवनाची सुखदुःखे त्यांच्या काव्यलेखनाच्या प्रेरणास्थानी असतात. माणसावरील अपार श्रद्धेतून त्यांची कविता साकारली आहे, निर्माण झाली आहे. या कवितेतून 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले असे जीवनाचे सत्यचित्र रेखाटताना, वास्तव चित्र रेखाटताना, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली असे आयुष्यातील कठीण कटू सत्य त्यांनी मांडले आहे. पण हे सत्य मांडताना जगाच्या या शाळेत दुःख पचवून जगण्याची शिकवण आपल्याला मिळाल्याचे ते सूचित करतात. चला तर मग अभ्यासूयात कविता 2 दिवस. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे, किती राहिलेत डोईवर उन्हाळे. कवीला या कवितेत असं सांगायचं आहे की 2 दिवस वाट पाहण्यात गेले. आयुष्यात, जीवनात सुख येईल या अपेक्षेने त्या सुखाची वाट पाहण्यात आयुष्याचा अर्धा भाग गेला आणि ते सुख मिळालंच नाही, म्हणून उरलेलं जे आयुष्य आहे ते दुःखात गेलं असं कवीला या कवितेतून सांगायचं आहे. कवी म्हणतात, हिशोब करतो आहे. हिशोब म्हणजे काय, तर आयुष्याचा जमा खर्च मी लिहितो आहे. आयुष्यात मला सुख किती मिळालं, दुःख किती मिळालं, त्याचा मी आता हिशोब करतो आहे, जमा खर्च मांडतो आहे. आणि हे देखील पाहतो आहे की डोईवर म्हणजे काय, डोक्यावर आता उन्हाळे किती राहिले, म्हणजे माझं आयुष्य आता किती शिल्लक राहिलंय, बाकी राहिलंय. या सगळ्या गोष्टींचा मी आता हिशोब करतो आहे. पुढे कवी म्हणतात, शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. खूप वेळा माझ्या आयुष्यामध्ये चंद्र आला, म्हणजे सुखाचे दिवस देखील आले. खूप वेळा अगदी कडक उन्हात मी माझे आयुष्य वाळविले आहे. याचा मी हिशोब करतो आहे. माझ्या आयुष्यात शेकडो वेळा चंद्रासारखे चमचमते, शीतल प्रकाशाचे दिवस मी पाहिले, तारे फुललेले पाहिले, काही रात्री धुंद आनंदाच्याही पाहिल्या. पण हे सुख अगदी कमीच उपभोगले. खूप कमी सुख मिळाले, पण बाकी सर्व आयुष्य भाकरीचा चंद्र शोधण्यात, म्हणजे भूक भागविण्यात, गरिबीत उदरनिर्वाह करण्यात बर्बाद झाले. कष्ट करून पोटापाण्याची चिंता मिटवण्यात आयुष्य वाया गेले असं कवी या कवितेतून म्हणतात. बर्बाद होणे, वाया जाणे, नष्ट होणे, नाश पावणे असा या शब्दाचा अर्थ इथे होतो. जिंदगी म्हणजे आयुष्य आणि भाकरीचा चंद्र म्हणजे बघा, इथे असं देखील म्हणू शकतो, चंद्र हा सहजासहजी कोणालाही मिळत नाही. आणि इथे कवीला हेच सांगायचं आहे, अगदी उपरोधिकपणे ते म्हणतात की चंद्र जसा प्रत्येकाला मिळत नाही आयुष्यात, त्याप्रमाणे प्रत्येकाचं पोट हे भाकरीने भरत नाही. भाकर त्याला पोटभर भाकर मिळेल हे शक्य होत नाही. आणि इथेच कवी आपल्याला सांगून जातात, त्यांच्या आयुष्याचं सार सांगून जातात की चंद्र जसा सहजासहजी सगळ्यांना मिळत नाही, माझं आयुष्य असं होतं की मला भाकरी सहजासहजी मिळत नव्हती आणि ती भाकर मिळवण्यासाठी मला काबाड कष्ट करावे लागले. आणि म्हणूनच कवी इथे भाकरीला चंद्राची उपमा देत आहेत की ते मला सहज शक्य नव्हतं. पुढे कवी म्हणतात, हे हात माझे सर्वस्व,
दारिद्र्याकडे गहाणच राहिले. या हातांनी खूप कष्ट केले. माझे हात म्हणजे माझे कर्तव्य आहे, माझं सर्वस्व आहे. पण ते मी दारिद्र्याकडे तारण ठेवले. गरिबीमुळे, दैन्यामुळे माझं कर्तव्य पिचून गेलं. कधी माझ्या हात मी आभाळ कवेत घेण्यासाठी अभिमानाने उभारले, कधी माझ्या हातून मान अभिमानाने उंचावेल असे कर्तृत्व घडले. सुखाची स्वप्ने मी मनातल्या मनात रेखाटली, पण दारिद्र्यामुळे माझे हात जायबंदी झाले. हरघडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. अश्रू, आसू, मित्र, सखा, दोस्त, सोबती, सहाय्यास, मदतीस. तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. मी नेहमी रडलो नाही, हरघडी अश्रू वाळविले नाही. हरघडी नेहमी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले की जे अश्रू माझ्या डोळ्यातून निघाले तेच माझ्या मदतीला धावून आले. मी एकाकी असताना, एकटा असताना मनसोक्त रडून मन हलके केले. आणि म्हणून कवी म्हणतात की प्रत्येक वेळी मी माझे अश्रू वाळविले नाहीत, पण असे काही क्षण आला, असं काही वेळ आली की तेव्हा माझ्या या अश्रूंनीच माझं मन मोकळं करण्यास मला मदत केली. माझ्या मदतीला ते धावून आले. पुढे कवी म्हणतात, दुनियेचा विचार हरघडी केला, हरघडी नेहमी. मी नेहमी जगाचा विचार केला, अगा जगमय झालो. फक्त जगासाठी जगावं, पूर्ण जगाच्या कल्याणासाठी स्वतःला वाहून घ्यावं असं मला वाटलं. पूर्ण जगमय झालो. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. मी जगाचा, समाजातील माणसांचा विचार केला, त्यांची सुखदुःखे आपली मानली. मी जगमय झालो. दुःख झेलावे कसे, तोलावे कसे, ते मी नेहमी या जगाने मला शिकवलं. मी जगापासून शिकलो. आणि जगापासून शिकलो म्हणजे थोडक्यात कवीला असं सांगायचं आहे की मी माझ्या स्वतःच्या अनुभवाच्या शाळेत शिकलो. आणि मग पुढे कवी म्हणतात की मी जगता जगता जगण्याची कला शिकलो. झोत भट्टीत शेकावे पोलाद तसे, आयुष्य छान शेकले. आता झोतभट्टी हा शब्द अगदी नवा आहे तुमच्यासाठी, पण जो सूतगिरणीत काम करतो किंवा जो एखाद्या पोलादाच्या म्हणजे लोहाच्या कंपनीमध्ये, फॅक्टरीमध्ये काम करतो आणि त्याच्यापासून, लोखंडापासून काही वस्तू बनवल्या जातात, तेव्हा ते लोखंड वितळण्यासाठी ते एका भट्टीत टाकलं जातं आणि त्या भट्टीला झोतभट्टी असा शब्द इथे वापरलेला आहे. आणि म्हणून पोलाद म्हणजे लोखंड, आणि लोखंडाला वितळवणारी जी भट्टी असते तिला झोतभट्टी असं म्हटलं जातं. अतिशय उष्णता असते तिथे आणि त्या ठिकाणी लोखंडाचं पाणी तयार केलं जातं. आणि असं म्हटलंय कवीने की झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे, आयुष्य छान शेकले. ज्याप्रमाणे पोलाद म्हणजे लोखंडाला एखाद्या झोतभट्टीत टाकून त्याचं पाणी तयार केलं जातं. इतकी कठीण वस्तू आहे लोखंड, आणि त्याचं पाणी त्या झोतभट्टीत होत असतं, लिक्विड तयार होत असतं. त्याप्रमाणे माझं आयुष्यसुद्धा माझ्या आलेल्या अनुभवांनी, माझ्या दारिद्र्याने शेकून निघालं आणि 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. पुढे कवी म्हणतात की 4 दिवसांचं जर आपलं आयुष्य समजलं तर त्या 4 दिवसांमधले 2 दिवस सुखाच्या प्रतीक्षेत वाट पाहण्यात गेले आणि उरलेले 2 दिवस सुख मिळालं नाही म्हणून त्या दुःखात गेले, असं कवीला या कवितेतून सांगायचं आहे. इथेच ही कविता संपते आणि आपल्याला नारायण सुर्वे जीवनाचं एक कटू सत्य आपल्यासमोर मांडताना दिसून येत आहे. धन्यवाद.